नमस्कार. मी अनिल भाऊसाहेब कदम. आज गिरवी, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी असलेल्या माझ्या शेतामध्ये आज बाजरी पिकाची काढणी आणि खुडणी याचं कामकाज चालू आहे. या संबंधानं मी आपणाशी संवाद साधत आहे. शेतकऱ्यासाठी बाजरीचं पीक हे खूप मोठं वरदान असतं आणि बोनस पीक म्हणून समजलं जातं. बाजरीच्या पिकाला निसर्गात मिळणारं पाणी, पावसाचं पाणी, यामधून बाजरीचं पीक येत असतं. या बाजरीच्या पिकापासून आपल्याला उत्पन्नही शेतकऱ्याला चांगलं मिळतं. परंतु सगळ्यात मोठी कसरत हे बाजरीचे पीक काढत असताना काढणी, खुडणी आणि मळणी यामध्ये आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि पावसाची साथ मिळावी लागते. पावसामुळं बाजरीची काढणी, खुडणी आणि मळणी हे काम अत्यंत जिकिरीचं आणि कष्टाचं असतं. आत्ता सध्या माझ्या शेतातील बाजरीचं काढणीचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी बाजरी काढल्यानंतर या ठिकाणीच्या आळाशीवरती आपल्याला बाजरीची कणसं ठेवलेली पाहायला मिळतात. जीवनामध्ये तापून परिपक्व झालेली कणसं तापून आपल्याला मळणीसाठी तयार करायची असतात. अशा पद्धतीनं आळाशीवरती आता ही कणसं ठेवलेली आहेत. तथापि आपण पाहत असाल की वरत्या आकाशामध्ये आता पावसाचं आभाळ घोंगावायला लागलेलं आहे, वारं आहे आणि जर निसर्गानं पाऊस आला तर पावसामुळं या बाजरीच्या कणसांमध्ये पाणी जाऊन आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु चांगलं ऊन पडलेलं आहे आणि वारा असल्यामुळं पावसाची शक्यता कमी वाटते. पण पाहूया निसर्ग आपल्याला साथ देतोय का. या ठिकाणी आळाशीवर टाकलेली ही बाजरीची कणसं आता एकत्र करून ट्रॅक्टरमधून घेऊन त्याचा मुडा लावण्यासाठी आता सुरुवात करावी लागेल. कारण या ठिकाणी आपण पाहतोय की पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस जर आला तर ही कणसं भिजू नयेत म्हणून आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला कागद आणलेले आहेत आणि या कागदामध्ये मुडा लावून या ठिकाणी बाजरीची कणसं आपल्याला व्यवस्थित जतन करावी लागतात, सांभाळावी लागतात. आणि पाऊस नसेल, ऊन पडला असेल तर आपण या ठिकाणी मुड्यामधून पुन्हा बाजरीची कणसं बाहेर काढून उन्हामध्ये वाळवत ठेवावी लागतात. चांगलं 2 उन्हं जर चांगली मिळाली तर आपल्याला सोमवारी मळणी करण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही अशी स्थिती आहे. बघूया, निसर्गानं जर आपल्याला साथ दिली तर सोमवारी मळणी या संदर्भामध्ये एक व्हिडिओ करून मी आपल्यासमोर पुन्हा येईन. आज तुर्तास आपल्या शेतामध्ये सुरू असलेलं बाजरीची काढणी आणि खुडणी हे कामकाज सुरू आहे आणि खुडणी झालेले बाजरीची कणसं एकत्र करून त्याचा मुडा लावणे हे थोड्याच वेळात सुरू होईल. धन्यवाद.